जिनके खाते में पैसे नहीं आए वो भी आज रात से कल से सबके खाते में पुरे पैसे आ जाएंगे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज संध्याकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, कालपासूनच याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आलेले आहेत। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे यांनी आदेश दिला। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता कालपासूनच विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु काल काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये कालच पैसे सुद्धा आलेले नव्हते, परंतु आज सर्व तांत्रिक अडचणी दूर सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। थेट आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे। तुम्ही 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिले। तर बघा, लाडकी बहिणीनं आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा विस्तार होत आहे। म्हणजेच ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 15 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे, जुलै हप्त्याचे पैसे आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच ज्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होईल, लाडकी बहीण योजनेमधून भरपूर महिलांचे अर्ज अपात्र होतील, तर त्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सध्याच्या स्थितीला ऑगस्टचे 1500 रुपये दररोज आहेत, त्यामुळे काळजी करू नका। योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। ज्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटी वर पाठवलेले आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा, लाडक्या बहिणीनं राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। त्यांनी काही महत्त्वाचे स्टेटमेंट केलेले होते, ते स्टेटमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आता आपण थेट 15 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना सुरू होण्या कंप्लीट 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला एका वर्षामध्ये 12
हप्त्यांचे सरासरी 18,000 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीला कमी जास्त हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले नाहीत. परंतु काही बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 12 हप्त्यांपैकी 4 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, 3 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत. जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, लाडकी बहिणीनं राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. परंतु या योजनेमध्ये भरपूर श्रीमंत महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते. नकली बनावट कागदपत्रे तयार करून राज्य सरकारची फसवणूक सुद्धा केलेली आहे. त्यासोबतच काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले होते. आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साडी नेसून अर्ज केलेले होते. म्हणजे साडी नेसून फोटो काढलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही पुरुष नाही, आम्ही महिलाच आहोत अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते. त्यांनी सुद्धा 1 वर्षांचे 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आपल्या खात्यामध्ये घेतलेले आहेत. परंतु अशा 14,000 पुरुषांवरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ही योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील आणि त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, शेतकरी बहिणींकडे ट्रॅक्टर असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारची वाहने असतील तर अशा बहिणींना योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल अशा बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत असतील अशा बहिणींना सुद्धा या हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला काही नियम सांगितले आहेत, काही पात्रता सुद्धा सांगितले आहेत. आता आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी बघणार आहोत. परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना घरगुती गॅस खरेदीसाठी राज्य सरकारकडून 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर होणार आहेत. म्हणजेच ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत त्यांना प्रत्येक वर्षाला गॅस कनेक्शनचे पैसे दिले जातात, गॅस कनेक्शनची सबसिडी वाटप केले जाते. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व महिलांना सक्षम बनवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही महिला अशा आहेत की त्या महिला अजूनही चुलीवरती स्वयंपाक करत असतात आणि या चुलीच्या धुरामुळे त्यांना डोळ्यांना त्रास होणे, विविध आजारांना सामोरे जावे लागणे, अशा कारणांमुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. 3 गॅसचे पैसे सुद्धा वाटप करण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला एकंदरीत ऑगस्ट हप्ता, जुलै हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीने काही महत्त्वाची कामे करायची आहेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा वाटप होतील. बघा, लाडक्या बहिणीनं जे पहिलं महत्त्वाचं काम करायचं आहे तर ते काम म्हणजे तुमचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आधार कार्डची KYC केलेली आहे का,
आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का, त्या आधार कार्डवरील फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, अशा सर्व गोष्टींची दुरुस्ती केलेली आहे का, या सर्व गोष्टी लाडक्या बहिणींनी तपासायच्या आहेत. त्यासोबत काही लाडक्या बहिणींचं बँक खाता सध्याच्या स्थितीला बंद पडलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणी काय करत आहेत की हप्ता पडला की लगेच बँकेमधून काढून घेत आहेत, त्यामुळे त्यांचं बँक खातं बंद सुद्धा होतच आहे. बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बँकांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला हप्ता 1500 रुपयांचा पडला तर तुमच्या खात्यामध्ये सरासरी 500 रुपये, 1000 रुपयापर्यंत रक्कम ठेवायची आहे आणि त्याच्यावरचे पैसे काढायचे आहेत. जर तुम्ही खरडून पैसे काढून आणत असाल, म्हणजेच खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक ठेवत नसेल, तर अशा ठिकाणी तुमचे पैसे कट होतील. अशा ठिकाणी तुमचं बँक खातं बंद सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं खातं बंद होऊ नये, तर आपल्या खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवायची आहे, मिनिमम बॅलन्स रक्कम ठेवायची आहे, अन्यथा तुमचं खातं बंद पडू शकता. खात्यामधून पैसे काढता येणार नाहीत, खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकता येणार नाहीत, लाडके योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. बघा, पहिलं काम आधार कार्ड लिंक करणं, दुसरं काम आधार कार्ड अपडेट करणं, तिसरं जे काम करायचं आहे ते तिसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे, बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा ठेवायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण नियम बघितलेले आहेत, पात्रता बघितलेली आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहे. आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगणार आहोत. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल, बँक खाते यामध्ये असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, त्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, परभणी, बीड, जालना आहे, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो अहिल्यानगर आहे, धाराशिव जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे. म्हणजेच टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी हे पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं. म्हणजेच लाडक्या बहिणीनं हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येतच असतात आणि या डीबीटीची लिमिट एका वेळेस 35,00,000 बहिणींची आहे. म्हणजेच एका दिवशी 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. त्यामुळे आजसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यासोबतच कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर येतील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी म्हणजे सध्याच्या स्थितीला 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे. तर या गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक वर्षाला महाराष्ट्र शासनाकडून सर्व कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो. म्हणजेच गुढीपाडवा असेल, दिवाळी सण असेल, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व सणांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो. त्याचप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. यामध्ये 10 वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे अजून 2 मिनिटं व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सर्व हप्त्यांचे पैसे खाटाघाट तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्यांनाच हे पैसे विस्तांतर होतील. पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील, अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण अगदी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा
बघा लाडके बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला आहे, परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नाही आणि सरासरी 80 ते 90% बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जून हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, जुलै हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला एक नंबर सांगत आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरून मेसेज करायचा आहे, परंतु त्या मेसेजमध्ये तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा तालुका, जिल्हा टाकायचा आहे. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाही, जसं की तुमचा मोबाईल नंबर द्यायचा नाही, त्यासोबतच तुमचं जे खातं असतं त्या खात्याचा नंबर IFSC कोड द्यायचा नाही. बघा लाडक्या बहिणीनं 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील. बघा लाडक्या बहिणीनं ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होऊ शकतो. प्रत्येक हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो, त्यामुळे ऑगस्ट हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे.